नमस्कार. झेंडा मराठीच्या या वाहिनीवर आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आता नुकताच 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन होऊन गेला. महाराष्ट्र दिन म्हटला आणि महाराजांचा उल्लेख झाला नाही असं होऊ शकत नाही. याच निमित्ताने आपल्या या वाहिनीवर आपण आख्यानाची मालिका सुरू करत आहोत. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात घडलेल्या घटनांची नोंद नव्हे, तर वर्तमानाला दिशा देणारा प्रकाशाची ज्योत किंवा दिशादर्शक आहे. महाराजांनी स्वराज्याचा पाया हा केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर त्यांच्या भक्कम विचार आणि प्रशासनाच्या आधारावर आहे. त्यामुळे आज आपल्यासोबत इतिहासाचे अभ्यासकार आणि सनग्रेस विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संचालक भालचंद्र दळवी आपल्यासोबत उपस्थित आहे. या सरांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण त्यांच्याकडून या आख्यान मालिकेच्या सत्रामध्ये महाराजांच्या आरमाराबद्दल जाणून घेणार आहोत. त्याबद्दल सर 4 शब्द सांगावे. नमस्कार. सर्वप्रथम झेंडा मराठीचा या वाहिनीचे मार्गदर्शक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमेत आणि डॉक्टर भाऊ बोरगावकर या त्रिवर्गाचं मनपूर्वक आभार. झेंडा मराठीचा ही वाहिनी सर्वांगीण मराठी भाषेचा विकास, मराठी भाषांचं संरक्षण आणि मराठी भाषा ही जास्तीत जास्त समृद्ध व्हावी या दृष्टीने प्रयत्न करणारं आधुनिक एक चॅनल आहे. या सर्व ठिकाणी खरोखर या वाहिनीवर ह्याच भाषेच्या संवर्धनासाठी 350 वर्षापूर्वी खरोखर क्रांतिकारक विचार करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांनी 350 वर्षापूर्वी भारतीय आरमार, भारतीय सागरदुर्ग यांच्या दृष्टीने जे काही उभारणी केली होती, त्या दृष्टीने जी पावलं उचलली होती, ती आजच्या काळातही कशी क्रांतिकारक आहेत याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत. साधारण गेल्या 1000-1500 वर्षाच्या काळात कुठल्याही भारतीय किंवा देशी राजाने, राज्यकर्त्याने स्वतंत्र आरमार किंवा नौदल उभारणीबाबत कुठल्याही प्रकारचं जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं नव्हतं. साधारण आपण इतिहासाचा मागोवा घेतला तर 1500 वर्षापूर्वी राजेंद्र चोल म्हणजे त्यावेळचा जो चोल राजवंश होता, त्या चोल राजवंशाच्या राजेंद्र चोल या राज्यकर्त्याने एका आरमाराची उभारणी करून त्या आरमाराच्या माध्यमातून पूर्वोत्तर आशियाई देशांवर स्वाऱ्या केल्या होत्या. आजच्या काळचा जो इंडोनेशिया असेल, बाली असेल, सयाम किंवा थायलंड असेल, ह्या काळामध्ये भारतीय संस्कृतीचा जो प्रचार झाला याचा सगळ्यात पहिला जो परिणाम असेल तो ह्या स्वाऱ्यांचा जो झालेला परिणाम तो होता. मात्र त्यानंतर 1 ते 1500 वर्षाच्या काळात इथल्या देशी राजाने नौदलाच्या उभारणीकडे जे अक्षम्य दुर्लक्ष केलं, त्याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी परकीय ज्या सत्ता होत्या, ज्यांच्याकडे स्वतःचं नाविक दल होतं, उदाहरणार्थ पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच आणि सिद्धी, या सर्वांनी ह्या संपूर्ण भारतीय समुद्रावर आपलं एक प्रभुत्व निर्माण केलं. हे प्रभुत्व एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं की इथल्या देशी भारतीय व्यापाऱ्याचं एक साधं जहाज किंवा एखादी छोटीशी होडीही या ठिकाणी त्यांच्या परवानगीशिवाय फिरकू शकत नव्हते. पोर्तुगीजांचा एक परवाना जो होता त्याला त्यांनी नाव कार्तेज असं दिलं होतं. पोर्तुगीज भाषेत त्याला पण कार्तेज म्हणतात. तर कार्तेजचा अर्थ असा होता की तुम्हाला जर हे जहाज कुठल्याही ठिकाणावरून या भारतीय समुद्रातून ने-आण करायचं असेल तर तुम्हाला पोर्तुगीजांना त्याचा ठराविक कर भरून, त्याचा दंड भरून तो कार्तेज तुम्हाला घ्यावा लागत होता. अन्यथा पोर्तुगीज आरमार ते व्यापारी जहाज पकडत होता किंवा बुडवत होता. पण ह्या दृष्टीने जर आपण बघितलं तर शिवरायांचा हा विचार क्रांतिकारक अशासाठी म्हणता येईल की सर्वप्रथम महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीमध्ये आरमाराचं महत्त्व काय आहे हे पहिलं ओळखलं. जसं ज्याचा आरमार त्याचा समुद्र आणि ज्याचा समुद्र त्याचं स्वराज्य. महाराजांनी स्वराज्य उभं केलं. सुरुवातीच्या काळात स्वराज्याचा विस्तार हा फक्त पुणे जिल्हा, साताऱ्याचा काही छोटासा भाग, कोकणातला थोडासा भाग यापुरता मर्यादित होता. पण साधारण 1656च्या सुमारास ज्यावेळी कल्याण, भिवंडी हे भाग महाराजांनी जिंकले, त्यावेळी कल्याणच्या खाडीमध्ये महाराजांनी आरमाराच्या दृष्टीने जहाजं, होड्या किंवा त्या दृष्टीने असलेली गलबतं ह्यांच्या बांधकामांचं काम सुरू केलं.
ह्या सगळ्या उभारणीमध्ये काम करतेवेळी फक्त नाविक म्हणजे नौदल उभारणं असं नव्हतं. महाराजांनी सगळ्यात प्रथम इथला भारतीय समुद्रकिनारा, भारतीय समुद्रकिनाऱ्याची पद्धत, इथल्या समुद्राचा खोल आणि उथळ भाग, इथला प्रत्येक समुद्राचा जो भाग खाडीच्या मुखाशी येऊन परत मग आतल्या मोठ्या नदीमार्गे आतल्या अंतर्भागात जातो, याचा पद्धतशीर उपयोग महाराजांनी त्या ठिकाणी केलेला होता. या ठिकाणी आपण बघितलं तर इंग्रज, पोर्तुगीज किंवा ह्या ज्या बाहेरच्या परकीय ज्या शक्ती होत्या, यांची जी जहाजं होती ही फार मोठ्या आकाराची असत. आता ही मोठ्या आकाराची असत ही सगळी जी जहाजं होती शिळाच्या वाऱ्यावर अवलंबून होती. ज्यावेळी वारा कमी जास्त प्रमाणात असेल त्यावेळी ही त्यांची हालचाल सुरू असत. मात्र जर एखाद्या वेळी वारा थांबला तर मात्र ती जहाजं समुद्रामध्ये एका ठिकाणी उभी राहण्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर नव्हतं. त्याचप्रमाणे त्या जहाजांवर जर कोणी हल्ला केला, आक्रमण केलं, तर त्या हल्लेखोराचा पाठलाग करतेवेळी जर किनाऱ्याकडे यायचं झालं तर त्या जहाजांना समुद्रात ठराविक वेळेला आल्यावर त्या ठिकाणी थांबावं लागत होतं, कारण पुढच्या उथळ भागामध्ये ती जहाजं जाऊ शकत नव्हती. आणि नेमका हाच विचार करून महाराजांनी आपली जी गुराबं होती, आपली जी गलबतं होती, आपली जी तरांडी होती, आपले जे मचवे होते, आपल्या ज्या छोट्या होड्या होत्या किंवा पगार नावाचा एक वेगळ्या प्रकारचा एक होडीचा प्रकार होता, यांची उभारणी अशी केली की उथळ खाडीच्या मुखामधून पण ते वेगवान वलवून ती आतमध्ये आपल्याला नेता येते. आता ह्या सगळ्या ठिकाणी झाल्यानंतर ती होड्यांची उभारणी, त्या गलबतांची उभारणी, यासाठी लागणारे कारागीर हाही एक भाग आला. मग महाराजांनी त्यासाठी सर्वप्रथम फिरंगी म्हणजे जे बाहेरचे पोर्तुगीज असतील किंवा इंग्रज असतील असे काही कारागीर आपल्याकडे नोकरीस ठेवले. पण ह्या परकीय नोकरीला ठेवणाऱ्या कारागिरांवर जास्त वेळ आपल्याला अवलंबून राहावं लागणार नाही याची दक्षता घेऊन महाराजांनी इथले स्थानिक जे कारागीर होते, मग भंडारी असतील, कोळी असतील किंवा खारवा असतील, ह्या जमातीतली चांगली माणसं त्या ठिकाणी निवडून त्यांना त्या जहाज उभारण्याच्या कामाला जोडलं गेलं. या ठिकाणी महाराजांनी एक केलं की आपल्या नौदल आणि सागरी दुर्ग हा जो आपला व्याख्यानाचा विषय आहे, ह्यामध्ये जर आज आपण म्हटलं तर साधारण थळ अलिबागपासून ते खाली वेंगुर्ला रेडीपर्यंत किमान 450 किलोमीटरचा एक मोठा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. या संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर जर नियंत्रण ठेवायचं असेल, त्याचप्रमाणे समुद्रात वावरणाऱ्या आपल्या जहाजांना जर आपल्याला मदत करायची असेल, वेळ प्रसंगी आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना आश्रय द्यायचा असेल किंवा त्या जहाजांची दुरुस्ती करायची असेल, तर आपण नीट बघितलं तर थळ अलिबागपासून अगदी खाली वेंगुर्ला रेडीपर्यंत बघितलं तर किमान 10-12 किलोमीटर अंतरावर एक सागरी किल्ला किंवा त्या ठिकाणी खाडीतून आतमध्ये येतेवेळी त्या खाडीच्या मुखाशी एक टिळणी करणारी गढी याची उभारणी महाराजांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आपण ज्यावेळी बघतो की ज्यावेळी स्थानिक ज्या कोळी, भंडारी, खारवा या समाजाची जी मंडळी होती की ज्यांनी पुढे नाविक म्हणून फार मोठमोठी कामगिरी ह्या सगळ्या ठिकाणी आपण बजावलेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ कोवेसकर असतील, जावकर असतील, सुर्वे असतील, विचारे असतील, मोहिते असतील, धुळप असतील, आंग्रे असतील, ही सगळी घराणी होती. ही या स्वतंत्र नौदलाच्या उभारणीमुळे त्यांच्या कर्तबगारीला, त्यांच्या कामगिरीला वाव मिळाला. आपण ज्यावेळी सागरी किनाऱ्याचा विचार आपण करतो त्यावेळी दोन आपण मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत की जे स्वराज्य निर्माण झालं ते एक प्रकारे समुद्र आणि सह्याद्री या दोघांच्या सहकार्यामुळे, दोघांच्या आश्रयामुळे हे स्वराज्य आपलं निर्माण झालं आणि टिकलं. जसं आपण गुजरात सीमेवरचे जे सातमाळ ज्या पर्वतरांगा आहेत तिथून जर आपण खाली येत गेलो तर अगदी अनुक्रमे आपण नाशिक, पुणे, त्यानंतर खाली सातारा, कोल्हापूरपासून आपण खालीपर्यंत गेलो तर थेट अगदी कर्नाटक, गोवा सीमेपर्यंत आंबोली ही संपूर्ण सह्याद्रीची जी रांग आली आहे ही स्वराज्याच्या मुलुखामध्ये होती. त्याचवेळी थळ अलिबागपासून ज्या किल्ल्यांची जी मालिका आपली सुरू होते, मग थळ असेल, अलिबाग असेल, रेवदंडा असेल, चौल असेल, तुमचा गोपाळगड असेल, तुमचा आंबोळगड असेल, तुमचा पूर्णगड असेल, त्यानंतर विजयदुर्ग असेल, त्यानंतर देवगड असेल, त्यानंतर खाली आल्यानंतर निवती असेल, स्वतः सिंधुदुर्ग किल्ला असेल, तुमचं रेडीचा यशवंतगड असेल, इथपर्यंत कित्येक किल्ल्यांची मालिका ही महाराजांनी उभी केली. आता हे सगळे जे किल्ले होते, उदाहरणार्थ विजयदुर्ग हा जो किल्ला होता हा तसा म्हटला तर त्यापूर्वीही शेकडो वर्ष अस्तित्वात होता.
त्या काळात दक्षिण कोकणात जे शिलाहार नावाचा जे राजवंश होता, त्या शिलाहार राजाने त्या विजयदुर्गाची उभारणी केली होती. मात्र महाराजांनी ज्यावेळी विजयदुर्ग आपल्या ताब्यात घेतला त्यावेळी महाराजांनी विजयदुर्गाची नव्याने पुनर्बांधणी केली. नव्याने पुनर्बांधणी अशासाठी केली की इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणजे जिब्राल्टर नावाचा एक अभेद्य असा किल्ला युरोपमध्ये आहे. भूमध्य समुद्र आणि त्या अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. मात्र पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणून प्रत्यक्ष ब्रिटिशांनी ज्याचं वर्णन केलं असा विजयदुर्ग. मग विजयदुर्गाची बांधणी करतेवेळी महाराजांनी त्याला संपूर्णपणे चिलखती बुरुज, दुहेरी तटबंदी, त्या प्रकारे येण्या जाण्याच्या माऱ्याच्या जागा ह्या अगदी डोळसपणे लक्ष देऊन पूर्ण केल्या. विजयदुर्गाच्या बाबतीत आपल्याला त्यावेळच्या महाराजांच्या स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत असा एक नमुना मी आपल्याला सांगू इच्छितो की विजयदुर्गाच्या तटबंदीपासून काही अंतरावर समुद्रामध्ये तळापासून बांधून काढलेली एक भिंत आहे. ज्यावेळी 2 ते 3 वेळा ब्रिटिश जहाजाने विजयदुर्गावर आक्रमण केलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की तटबंदीपासून काही ठराविक अंतरावर आल्यावर आपली जहाजही आहेत त्या जहाजांचा तळ कुठल्या तरी कठीण खडकाना किंवा कुठल्या तरी वस्तूला आपटून ती जहाजं फुटतात. बरं, ब्रिटिशांनाही त्याचा शोध घेता आला की नेमकं काय रहस्य आहे त्यामध्ये. त्यानंतर भरपूर वर्षाने अलीकडच्या काही काळापूर्वी VJTIचे प्राध्यापक डॉक्टर गुपचूप वगैरे ह्या मंडळीने हे शेवटी तळाशी जाऊन त्याचं रहस्य शोधलं. परंतु एक लक्षात घेता येईल की 300-350 वर्षापूर्वीही एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं समुद्राच्या तळाशी जाऊन बांधकाम करण्याचं तंत्र हे महाराजांचे जे सहकारी होते, स्थापत्य विशारद होते, या लोकांनी अवगत केलेलं होतं. या ठिकाणी सिंधुदुर्गच्या उभारणीच्या वेळी जर आपण बघितलं तर मुळात सिंधुदुर्ग किल्ला हा ज्या कुर्टे नावाच्या बेटावर वसलेला आहे. महाराजांना ज्यावेळी लक्षात आलं की मुरुडचा जो जंजिरा आहे जो त्यावेळचे हबशी किंवा सिद्धी जे सरदार होते यांच्या ताब्यात होता आणि त्या जंजिऱ्याच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी सगळीकडे उपद्रव देत होते. महाराजांनी ठरवलं की ह्या जंजिराच्या तोंडावर एक प्रतिजंजिरा म्हणजे ज्याला नंतर मग शिवलंका सिंधुदुर्ग असं नाव पडलं. महाराजांनी त्या संपूर्ण परिसराचा अभ्यास केला. या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोळमची खाडी म्हणजे जी सह्याद्रीकडून जी खाली वाहत येते कोळमची खाडी, ती कोळमची खाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी फार पूर्वी अरब चाचे जे होते म्हणजे जे लुटालूट करायचे, इथल्या स्थानिक शेतकरी असतील, जे प्रजा असेल त्यांना त्रास द्यायचे, त्या अरब चाच्याने एक छोटीशी गडी अशी किंवा ज्याला आपण त्यांच्या भाषेत एक मकान म्हणता येईल असं त्यांनी उभं केलं होतं आणि त्यांचा उपद्रव खरोखर होता. महाराजांच्या दक्षिण स्वारीच्या वेळी महाराजांनी ती गडी संपूर्ण जमीनदोस्त केली. त्या अरबी चाच्यानं चांगल्या शिक्षा करून त्यांना पळवून लावलं गेलं आणि त्यानंतर महाराजांनी त्या संपूर्ण किनारची पाहणी केली. त्यावेळी त्यांना मालवण जवळ कुर्टे नावाच्या बेट त्यांच्या लक्षात आलं. कुर्टे हे बेट पूर्ण खडकाळ होतं, समुद्र किनाऱ्यापासून बरंचसं आतमध्ये होतं आणि सुरक्षित होतं. मग महाराजांनी त्या ठिकाणच्या स्थानिक ज्या काही माहितगार नावाडी जमाती होत्या यांना हाताशी धरलं, त्या पूर्ण परिसराची पाहणी केली आणि मग त्या ठिकाणी सिंधुदुर्ग नावाचा एक अभेद्य किल्ला उभा झाला. आजही जर आपण बघितलं तर सिंधुदुर्ग किल्ला हा एवढा स्वयंपूर्ण आहे की पूर्ण त्याचं क्षेत्रफळ जे आहे हे 48 एकराचं आहे. आतमध्ये आपण जर बघितलं तर चारी बाजूला खारं पाणी असतेवेळी पण शुद्ध गोड्या पाण्याच्या ज्या विहिरी आहेत, दूधभाव, साखरभाव वगैरे आहेत, ह्या त्या ठिकाणी आतमध्ये आहेत आणि आतमध्ये राहणाऱ्या सैनिकांच्या सर्वांगीण गरजा, मग अगदी त्यांची राहण्याची गरज असेल, घरं असतील, दारूखाना असेल किंवा अगदी शेवटी म्हटलं तर शौचकूप असतील, ह्याचीही अप टू डेट व्यवस्था त्या ठिकाणी महाराजांनी केलेली आपल्याला आजच्या काळात दिसून येते. या ठिकाणी महाराजांचे ही जे आरमार होतं, ह्या आरमाराचा एक परिणाम असा झाला की आत्तापर्यंतची असलेली इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या लोकांची जी समुद्रावरची जी एक जी दादागिरी होती ही या निमित्ताने संपुष्टात आली. महाराजांनी त्यांचं कार्तेज किंवा त्यांचा परवाना स्वीकारणं ही तर गोष्ट दूरच राहिली, उलट आमचा मराठी आरमाराचा परवाना तुम्ही घेतल्याखेरीज तुमची जहाजं आम्ही ह्या समुद्रावर फिरू देणार नाही असं महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितलं. हा सर्वप्रथम हा एक क्रांतिकारक राजा आहे की ज्याने समुद्राचं महत्त्व ओळखलं, ज्याने सांगितलं की हा देश आमचा आहे, हे स्वराज्य आमचं आहे, तर मग त्याला लागून असलेला सगळा हिंद महासागर जो आहे हा आमचा आहे आणि ह्या हिंद महासागरामध्ये ज्या हालचाली होतील त्या आम्ही ठरवू. आता आपण काल परवा सध्या आपण हे बघतो सगळीकडे होर्मुझ प्रकरण, इराण आणि अमेरिकेमध्ये आपापसात जी लढाई सुरू झाली आहे,
त्यानिमित्ताने होर्मुज नावाच्या एका ठिकाणाला फार महत्त्व प्राप्त झालं आहे. हे होर्मुज काय आहे, तर ज्या ठिकाणी एका बाजूला ओमान नावाचा एक देश आहे, एका साईडला तुमचं होर्मुज नावाचं हे एक टापू आहे इराणला लागून, आणि संपूर्ण येणारी तेलाची वाहतूक जी इराणकडून येणारी ह्या होर्मुज मार्गे येते. म्हणजे ज्याच्या ताब्यामध्ये होर्मुज आहे तो त्या संपूर्ण वाहतुकीवर नियंत्रण करू शकतो. आता या प्रकारचे ज्यावेळी विषय 300 वर्षापूर्वी निर्माण झाले, इकडून जी आपली देशी जहाजं किंवा मराठी व्यापारी जे जहाजातून मस्कत, ओमान इकडच्या सगळ्या भागामध्ये व्यापार करत होते, त्यांना ज्यावेळी अडचण निर्माण झाली त्यावेळी मराठी आरमाराने, मराठी नौदलाने अगदी पार मस्कतपर्यंत, ओमानपर्यंत, त्या होर्मुजपासून काही अंतरावरपर्यंत जाऊन आपल्या जहाजांना आम्ही संरक्षण दिलेलं होतं. आणि हा आजच्या काळात जर आपण बघितलं की बऱ्याच वेळा सोमालियन किंवा काही चाचे असतात, समुद्री चाचे, ते जहाजं लुटतात, जहाजांना बंदी बनवतात. त्या काळातही असे प्रसंग होते, परंतु मराठी आरमारामुळे ह्या चाचेगिरीला संपूर्ण शह बसला. कुठल्याही प्रकारचं चाचेगिरी या ठिकाणी बंद झाली. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाराजांच्या या नाविक स्वारीमध्ये जर आपण एक विशेष बघितलं तर मला एक सांगावंसं वाटतं की 8 फेब्रुवारी 1665ला मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना देण्याचा एक कार्यक्रम होता. आता ह्या मागची पूर्वपीठिका काय होती, तर 1661 साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचं लग्न पोर्तुगालची जी राजकन्या होती कॅथरीन ऑफ ब्रिगांझा याला आपण म्हणतो, तिच्याशी त्याचं लग्न झालं. आणखी त्या ठिकाणी जावयाला जो हुंडा देण्याची जी पद्धत त्यावेळी होती त्याप्रमाणे पोर्तुगीजांनी हे मुंबई बेट हे इंग्रजांना आंदण, म्हणजे त्या आपल्या होणाऱ्या जावयाला त्यांनी आंदण म्हणून दिलं, हुंडा म्हणून दिलं. आता गंमत बघा, आमच्याकडे नाविक सत्ता नसल्यामुळे, आमच्याकडे एक समर्थ असं नौदल नसल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या देशाचं बेट, आमच्या देशात असलेलं, आमच्या समुद्रात असलेलं हे बेट 2 परकीय सत्ता एकमेकाला हुंडा म्हणून देत आहेत, बेट म्हणून देत आहेत, ही शोकांतिका त्यावेळेची होती. महाराजांचं या सगळ्या गोष्टीवर अगदी बारीकपणे लक्ष होतं. महाराजांचं हिरकत अत्यंत सक्षम होतं. 1661ला ते लग्न झाल्यानंतर पुढची 3-4 वर्ष त्या बेटाचा ताबा घेणं वगैरे ह्या गोष्टी दिरंगाई होत गेली होती. मात्र 1665ला 8 फेब्रुवारी ही तारीख दोन्हीकडच्या पक्षांनी ठरवली की बाबा पोर्तुगीज त्या दिवशी ते बेट विधिवत इंग्रजांच्या हवाली करतील. 8 फेब्रुवारीच्या ह्या कार्यक्रमात ज्या वेळेला पोर्तुगीज भाग घेण्यासाठी गोव्यावरून संपूर्ण आरमार, पोर्तुगीज आरमार हे मुंबईकडे गेलं, त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची खबर ठेवून महाराजाने आपलं जे आरमार होतं हे मालवणजवळ सिंधुदुर्गच्या आसपास या ठिकाणी जमा केलं. हे जे आरमार जमा केलं ह्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 मोठी गलबतं आणि जवळजवळ 85 छोटी गलबतं होती आणि 6 ते 7 हजार सैनिक त्या ठिकाणी होते, नाविक सैनिक होते. 8 फेब्रुवारीला ज्यावेळी हा कार्यक्रम मुंबईमध्ये होत होता, पोर्तुगीज त्या कार्यक्रमात अगदी रमलेले होते, दंग झालेले होते, त्यावेळी मराठी आरमार हे मालवणकडून थेट खाली दक्षिणेकडे निघालं. गोव्यामध्ये पोर्तुगीज आरमार त्यावेळी नसल्यामुळे अगदी कुठल्याही प्रकारचा प्रतिकार नव्हता. हे आरमार खाली गेलं आणि कारवारच्या जवळ एक बसनूर नावाचं एक मोठं संपन्न असं शहर होतं. त्याला पोर्तुगीज भाषेत बर्सिलोर असंही म्हटलं जातं. तर त्या संपन्न शहराचा इतिहास असा होता की त्या ठिकाणी विविध देशातले परकीय व्यापारी, आपल्या इथले काही व्यापारी हे सगळे व्यापार करत असत. त्यांच्या त्या ठिकाणी संपन्न अशा बाजारपेठा होत्या, वखारी होत्या, माल साठवायची गोदामं होती. फार मोठा आर्थिक व्यवहार त्या शहरामध्ये चालत होता. आता त्या ठिकाणी पोचल्यावर ते शहर जे होतं त्या शहराच्या 5 मैल अलीकडे गांगोळी नावाचं एक छोटंसं बंदर होतं. मराठी आरमाराने आपला नांगर त्या ठिकाणी टाकला. महाराज जमिनीवर उतरले आणि त्यांनी सरळ जाऊन त्या बसनूर शहरावर धाड घातली. संपूर्ण बसनूर शहर हे 4 ते 5 दिवस पूर्ण त्याचं संपूर्ण नाकेबंदी करून लुटण्यात आलं. फार मोठी संपत्ती त्यामुळे स्वराज्याला प्राप्त झाली. ती झाल्यावर परत महाराज गांगोळीला आले. परत आरमारीद्वारे ते गोकर्ण महाबळेश्वरला गेले. गोकर्ण महाबळेश्वर हे थोडं खाली आहे, हे एक पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. त्या गोकर्ण महाबळेश्वरमध्ये जाऊन महाराजांनी त्या ठिकाणी तिकड्या देवालयामध्ये अगदी सोडोपचारे पूजा वगैरे सगळं केलं. तिथून महाराज अंकोल्याला आले. अंकोला हा कारवारमधलाच एक शहर आहे आणि अंकोल्यावरून महाराज मग जमिनी मार्गाने म्हणजे कर्नाटकातून ते पुढे येऊन भीमगड, आंबोली वगैरे ह्या भागातून कोल्हापूर मार्गे ते स्वराज्यात पोहोचले.
आता ही जी अचानक जी स्वारी केली गेली, ज्याला आपण ब्लिट्झक्रीग बोलतो, जर्मन एक शब्द आहे ब्लिट्झक्रीग, म्हणजे अचानक हल्ला करणं, शत्रू बेसावध असतेवेळी करणं, शत्रूला असं वाटत नाही की हल्ला होईल त्यावेळी करणं. आणि ह्याची जर आपण ह्याचं उदाहरण आत्ताच्या काळातलं जर बघितलं, 1972-71चं जे बांगलादेश युद्ध झालं त्या काळात संपूर्ण पाकिस्तानी आरमाराला आणि सैन्याला बेसावध ठेवून भारतीय नौदलाने एकाच वेळी दोन आघाड्यांवर हल्ले केले. एक तर कराची या बंदराची पूर्णपणे नाकेबंदी भारतीय नौदलाने केली. दुसरीकडे पूर्व किनाऱ्यावर बांगलादेशमधले जे कॉक्सस बाजार आणि चितगाव नावाची 2 बंदरं होती, ह्या पूर्ण बंदरांची नाकेबंदी आपल्या विक्रांत नावाच्या एका मोठ्या युद्धनौकेने केली. आणि याचा परिणाम असा झाला की पुढच्या 2 ते 3 दिवसात पाकिस्तानला शरण यावं लागलं. म्हणजे ही जी पद्धत जी आहे, अचानक शत्रूवर हल्ला करणं, त्यांना बेसावध असतेवेळी त्यांच्यावर पूर्णपणे अशा प्रकारची नाकेबंदी करून त्यांना शरण यायला लावणं, हा त्यातला एक भाग होता. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर खांदेरी नावाचं एक बेट आहे, आता त्या ठिकाणी किल्लाही आहे. मुंबईकडून आपण ज्यावेळी दक्षिणेकडे जातो त्यावेळी साधारण अलिबाग आणखी मुंबई याच्या दरम्यानचा तो एक मोठा टापू आहे. खांदेरी बेटाचं एक असं वैशिष्ट्य आहे की मुंबई बंदरातून निघणाऱ्या प्रत्येक जहाजाची टिळणे त्या खांदेरीवरून आपल्याला करता येतं. महाराजांनी खांदेरीचं महत्त्व ओळखलं, कारण इंग्रजांनाही त्यांना शह द्यायचा होता. कारण इंग्रजांचं एक होतं, व्यापारी म्हणून आलेले होते, मात्र इथल्या कुठल्याही राजकीय गोष्टीमध्ये ते त्यांचंही ढवळाढवळ किंवा लुडबुड चालत होती. मग त्यासाठी महाराजांनी ठरवलं की खांदेरीच्या ठिकाणी एखादा असा सागरी दुर्ग उभा करायचा की जेणेकरून मुंबई बंदरावर जर लक्ष ठेवता आलं किंवा अगदी पुढे जाऊन मुंबईवर हल्ला जरी करायचा झाला तरी त्याचा आपल्याला फायदा होईल. आता ही खांदेरीची ज्यावेळी उभारणी सुरू झाली, साधारण 1678च्या ऑगस्ट महिन्यामध्ये महाराजांनी आपले मायनाक भंडारी नावाचे जे दर्यावर्दीचे सरदार होते यांच्यासोबत 300 सैनिक, बांधकाम करणारे कामगार आणि 4 तोफा एवढ्या दिवशी ते त्या खांदेरीच्या टापूवर हजर झाले. आता विषय असा आहे की खांदेरीच्या त्या टापूवर पूर्वी किल्ला बांधण्याचा प्रयत्न स्वतः इंग्रजांनीही केला होता, मात्र त्या ठिकाणी त्यांना पाण्याचा स्रोतच सापडला नाही. गोड्या पाण्याचा किंवा पिण्याच्या पाण्याचा काही मार्ग नसल्यामुळे इंग्रजांनी तो प्रयत्न सोडून दिला होता. हा सगळा अगोदरचा इतिहास लक्षात घेता महाराजांनी अगोदर पाण्याचं स्रोत जाणणारे जे तज्ज्ञ होते त्यांना त्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी 2 ठिकाणी पाण्याची व्यवस्था असणाऱ्या विहिरी खोदून घेतल्या. त्यानंतर हा सगळा जो आपला सैनिकांचा जो जथा होता हा त्या ठिकाणी पोहोचला. ज्यावेळी इंग्रजांच्या लक्षात आलं की अरे, मुंबई बंदरापासून अगदी जवळच्या अंतरावर ह्या खांदेरी ठिकाणी शिवाजी महाराज हे किल्ला उभारतात, आपल्याला धोका होतोय. पण तोपर्यंत इंग्रजांचा असा समज होता की सगळ्या समुद्राचे स्वामी आम्हीच आहोत. मग इंग्रजांनी आपली काही जहाजांनी काही आपले नाविकांना पाठवलं. त्यांनी मायनाक भंडारींना जाऊन सांगितलं की बाबा हे सगळं तुमचं काम ताबडतोब बंद करा, हे सगळं हे करा. मात्र मायनाक भंडारीने त्यांना तेवढ्याच म्हणजे अगदी ताकदीचं उत्तर दिलं की हा समुद्र आमचा आहे, शिवाजी महाराजांच्या आज्ञेने आम्ही हा किल्ला उभारतो आहोत, जोपर्यंत महाराज सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही काम थांबवणार नाही. आणि विशेष म्हणजे त्यानंतर 2 ते 3 वेळा इंग्रजी जहाजांनी ते बांधकाम रोखण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी सागरी हल्ले केले. मात्र पलीकडच्या समुद्र किनाऱ्यावर म्हणजे मग नागावची खाडी असेल, थळ असेल, या ठिकाणी ज्या मराठी जे नाविक होते किंवा नौदल होतं यांनी तेवढ्याच ताकदीने ते हल्ले परतवून लावले. इंग्रजांशी 2 मोठ्या लढाया झाल्या. एक तर ऑक्टोबर 1678 एक झाली आणि दुसरी 1679 झाली. आणि या दोनही नाविक युद्धामध्ये इंग्रज म्हणजे त्यावेळी 7 समुद्रावर आमची सत्ता असं जे मोठ्या गर्वाने सांगायचे, तर त्या इंग्रजी आरमाराचा पराभव आपल्या मराठी नौदलाने केलेला होता. हा या ठिकाणचा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याचप्रकारे आपण जर बघितलं तर शिवरायांच्या या सगळ्या स्वभावामध्ये एक वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर ह्या देशावर आत्तापर्यंतची आक्रमणं ही झाली ही जमिनीवरच्या मार्गाने झाली. म्हणजे जे कोणी शत्रू आले ते खैबर खिंडीतून आले, बाजूच्या बोलन खिंडीतून आले, मग ते पंजाब मार्गे अशा जमिनीवरून आले. मात्र भविष्यात होणारी सगळी आक्रमणं ही समुद्रातून होतील हे 300 वर्षापूर्वी ओळखणारा दूरदर्शी राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. आता जर आपण बघितलं तर काही वर्षापूर्वी 1993 साली मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्यासाठी जे RDX उतरवलं गेलं तेही समुद्रमार्गाने आलं. आपल्या रायगड किनाऱ्यावरच्या त्या शिखाडे नावाच्या त्या
छोट्या बंदरात उतरवलं गेलं. अगदी फार अलीकडे 2008 साली 26/11 जो मुंबईवर जो हल्ला झाला अतिरेक्याने केला, ते अतिरेकी समुद्रमार्गे झाले. म्हणजे हा धोका 300 वर्षापूर्वी ओळखणारा क्रांतिदर्शी राजा हे महाराजांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे, हे त्यांचं कार्य आहे. आणि एक प्रकारे जर आधुनिक भारतीय नौदलाचा पाया हा महाराजांनी घातला, छत्रपती शिवरायांनी घातला आणि त्या आधारावरच आम्ही आता ही पुढे मार्गक्रमण करत आहोत, हे आपण जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजच्या या झेंडा मराठीच्या या आजच्या छत्रपती शिवरायांचं नौदल आणखी सागरी किल्ले ह्या विषयावर माझे काही मुद्दे मांडायची संधी दिली, त्याबद्दल परत एकदा झेंडा मराठी या वाहिनीच्या सर्व मार्गदर्शकांचं खूप खूप आभार. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद सर. आपल्या अभ्यासातून तसंच तुम्ही जे केलेल्या संशोधन वाचनातून आज आपण शिवरायांबद्दल, त्यांच्या आरमाराबद्दल या आख्यानातून जाणून घेतलं की जलदुर्गाचे महत्त्व ओळखून महाराजांनी आरमाराची स्थापना कशी केली आणि आधुनिक नौदलाचा पाया कसा त्याने घातली. आजच्या या सत्रातून आपण महाराजांच्या आरमाराबद्दल माहिती घेतली. आपल्या पुढील सत्रात आपण घोडखिंड ते पावनखिंड ह्याची माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. अंश पर कन्या कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है।